नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे डिअर राम सर. तर विद्यार्थी मित्र हो, आपण बुद्धिमत्ता या प्रकरणाची सीडीपी मधील हे तिसरं लेक्चर जे आहे ते आज आपण शूटिंग करत आहोत त्याची. तर बुद्धिमत्तेतील आधुनिक प्रवाह जे आहेत ते आज आपण याच्यामध्ये पाहणार आहोत या लेक्चरमध्ये. तर बुद्धिमत्तेमधले आधुनिक प्रवाह नेमके कुठले कुठले आहेत, तर त्यापैकी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे भावनिक बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर आहे सामाजिक बुद्धिमत्ता आणि त्याच्यानंतर आहे कृत्रिम बुद्धिमत्ता. आज आपण ह्या तीन गोष्टी ज्या आहेत ते शिकणार आहोत आणि ह्या अतिशय परीक्षेच्या माध्यमातून किंवा परीक्षेच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या फार महत्वाच्या आहेत. त्या आज आपण पाहूया की हे तीन ट्रेंड जे आहेत ते तीन ट्रेंड आपल्याला अभ्यासाचे आहेत. आता चला पहा, लक्ष द्या. यामध्ये काय सांगितलेलं आहे, भावनिक बुद्धिमत्ता विषयी आपण पहिल्यांदा बोलूया. स्वतःला व इतरांना समजून घेण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. आता ज्या वेळेस आपण इतरांना समजून घेऊ त्याच्यासाठी आपल्याला भावना गरजेच्या असतात, इमोशन गरजेचे असतात. विदाऊट इमोशन आपण कुणालाही समजून घेऊ शकत नाहीत. जसं की साधी सोपी गोष्ट, आपण एखाद्या वेळेस आपल्याला जर कोणी काही मागितलं तर आपण सरळ सरळ नाही म्हणतो. चला, हे अथॉरिटेटिव्हली आपण एखादी गोष्ट त्याला डायरेक्ट नाही म्हणून सांगितली. परंतु जरी कधी त्या व्यक्तीची गरज ओळखली म्हणजे काय, तर त्या व्यक्तीच्या भावना ओळखल्या आणि भावना ओळखल्या म्हणजे आपल्याकडे भावनिक बुद्धिमत्ता आहे असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. समजा एखादा मुलगा आहे शाळेमध्ये, तो आपण त्याला पाहिलं आणि त्या शाळेमधल्या विद्यार्थ्याला जर का समजा वही नसेल, पेन नसेल, पुस्तक नसेल किंवा दप्तर नसेल किंवा अजून कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्याची जर का बेसिक नीड ज्या आहेत त्या जर भागत नसतील असं आपल्याला लक्षात येईल, तर त्यावेळेस आपण त्याला काही पैसे देऊ आणि त्या पैशाच्या साह्याने तू काहीतरी विकत घे, तुझ्यासाठी ज्या गरजा आहेत त्या गरजा तू पूर्ण कर, असं आपण ज्यावेळेस त्याला सांगू त्यावेळेस आपल्याकडे काय आहे, भावनिक बुद्धिमत्ता आहे आपण असं सांगूया, इमोशनल इंटेलिजन्स आहे आपण असं सांगूया. कधी कधी आपल्याला स्वतःला सुद्धा स्वतःची ओळख जी आहे ती पटत नसते. स्वतःच आपल्याला लक्षात येत नाही की आपण कोण आहोत किंवा आपली भावनिक बुद्धिमत्ता नेमकी कशी आपण ओळखणार आहेत किंवा आपल्या स्वतःच्या भावना कशा पद्धतीने उत्पन्न होतात हे आपल्याला समजून घेणे म्हणजे भावनिक बुद्धिमत्ताला सामोरं जाणं किंवा त्या व्यक्तीला भावनिक बुद्धिमत्ता आहे असं आपण म्हणता येईल. इमोशनल इंटेलिजन्स आहे आपल्याला म्हणता येईल. आता थोडक्यात इमोशनल इंटेलिजन्सचे वेगवेगळे प्रकार सुद्धा आहेत, ते पण आपण पाहणार आहेत. चला पहा, लक्ष द्या. जसं की समजा हे गोविंदा आहेत. नसीब नावाचा चित्रपट होता. नसीब नावाच्या चित्रपटामध्ये गोविंदा जे आहेत ते गोविंदांना एका मुलीवर प्रेम होतं आणि मुलीवर प्रेम झाल्याच्या नंतर त्या मुलीचं जे काही वडील आहेत ते म्हणतात की तुझी आणि माझी कसल्याही पद्धतीने सम लेवल नाही की ज्या कारणाने मी तुला माझी मुलगी देईन. परंतु गोविंदा असं म्हणतात की मला काही दिवसाचा टाइम द्या, मी त्या काही दिवसाच्या टाइम मध्ये मी माझं जे काही समजा हे आहे स्टेटस आहे ते स्टेटस तुमच्यासारखं करतो, परंतु मला काही दिवसाचा टाइम द्या, तोपर्यंत मी खूप मेहनत करेल, असं करेल तसं करेल. या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आणि मग एक दिवशी काय होतं, गोविंदा जे आहे ते गोविंदा वापस त्या मुलीचा हात मागण्यासाठी तिच्या वडिलांकडे येतात. परंतु तत्पूर्वी त्या मुलीचं मात्र लग्न दुसऱ्याच कोणासोबत तरी झालेलं असतं आणि यावेळेस मग अशा पद्धतीने त्यांची भावनिक बुद्धिमत्ता जी आहे ती उघड आलेली आहे. म्हणतात की आपल्या नशिबामध्येच नव्हतं तर भेटलंच नाही आपल्याला. म्हणजे ती गोष्ट तर अशी झाली की गुल्लक में जमाए हुए पैसे एक बार इकट्ठे किए और बाजार गए तो पता चला की गुड़िया कोई और ही खरीद ले गया था. अशा पद्धतीने ह्यांच्यासोबत ही गोष्ट झाली होती. तर चला पाहूया, लक्ष द्या. म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता ही तर आपल्याला लक्षात येते, भावनिकतेने हे पूर्णपणे झालेले आहेत. आता भावनिक बुद्धिमत्तेविषयी काय माहिती सांगितली पहा, लक्ष द्या. इसवी सन 1980 मध्ये जॉन मेयर आणि पीटर सॅल्वी या मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केलेला आहे. आता पहा, लक्ष द्या. सर्वप्रथम वापर करणारे जे काही व्यक्ती आहेत ते आपल्याला विचारले जाऊ शकतात. ते कुठले कुठले आहेत पहा, लक्ष द्या. एक आहे जॉन मेयर नावाचे व्यक्ती आणि त्याचबरोबर पीटर सॅल्वी नावाचे जे काही व्यक्ती आहेत, या दोघांनी मिळून भावनिक बुद्धिमत्तेचा वापर सर्वप्रथम केलेला आहे. त्या टर्मचा वापर, त्या संज्ञेचा वापर केलेला आहे. डॅनियल गोल्डमॅन नावाचे जे व्यक्ती आहेत 1995 मध्ये त्यांनी काय केलं, भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेस मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी दिली. आता त्यांनी असं सांगितलं, काय प्रसिद्धी दिली डॅनियल गोल्डमॅन यांनी, त्यांनी असं सांगितलं जवळपास 80% ज्यावेळेस कुठलाही व्यक्ती सक्सेस होत असतो त्यावेळेस त्याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स जे आहे ते इमोशनल इंटेलिजन्स आलेली असते. म्हणजे 80% वाटा हा इमोशनल इंटेलिजन्स असतो, भावनिक बुद्धिमत्तेचा असतो. त्याशिवाय तो व्यक्ती जो आहे तो सक्सेस होऊ शकत नाही, हे यांचं मत होतं. म्हणून ह्याच्या मताविषयी सहमत असणारे जे लोक आहेत ते असं म्हणतात की डॅनियल गोल्डमॅनने काय केलं, भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळवून दिली, ही गोष्ट सांगून. चला त्याच्यानंतर आपण आता पाहूया जॉन मेयर आणि पीटर सॅल्वी यांच्या मते काय सांगितलं. स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता
भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि त्या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. आता पहा लक्ष, भरपूर काही किचकट गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता काय करायचंय, भावनांचं काय करायचंय, आकलन करण्याची, त्यांच्या व्यवस्थापन असेल. त्याचबरोबर पुढे काय सांगितलं, भावनांमधील फरक जाणून घेण्याची, फरक सुद्धा आपल्याला काय करता आला पाहिजे, जाणून घेतला आला पाहिजे, घेण्याची क्षमता आणि त्या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि विचारांना आणि कोणाकोणाला वर्तनांना काय करायचं आपल्याला, योग्य दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. आता जसं की समजा कधी कधी आपल्याला जर एखादी गोष्ट भावनिकतेने घ्यायची असेल, आपण असं म्हणतो की जवळपास भावनिक बुद्धिमत्तेने किंवा भावनिक जर का झालो आपण, तर आपले निर्णय जे आहेत ते चुकलेले असतात बरेचसे. भावनिकतेने आपण निर्णय घेतले नाहीत पाहिजे, अतिशय रागात पण नाही घेतले पाहिजे आणि अतिशय ज्यावेळेस आपण सुखात असू, अतिशय आनंदात असू, त्यावेळेस सुद्धा आपण कुठले निर्णय घेणं जे आहे ते टाळलं पाहिजे. का टाळलं पाहिजे, कारण की बरेचसे निर्णय हे चुकीचे ठरतात. त्याचं कारण असं आहे की आपण भावनेच्या भरात काही पण बोलून जातो. कधी कधी एखाद्या फार मोठमोठाले लोक असतात, भावनेच्या भरामध्ये काहीतरी बोलून जातात आणि पुन्हा नंतर त्याच्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांच्या अंगलटीत चालतात. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये एक गोष्ट महत्वाची ठेवायची, भावनिक बुद्धिमत्ता आपण नीट वापरायची आहे. यांच्या आधारे या सगळ्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत, फरक जाणून घ्यायचा आहे आणि त्याशिवाय आपल्याला भावनिक बुद्धिमत्ता वापरता येणार नाही. आता भावनिक बुद्धिमत्ता जी आहे ती व्यक्तीच्या 80% त्यांच्या बुद्धिमत्तेवर अवलंबून आहे असं आपण म्हणू शकतो, किंवा त्यांच्या यशामध्ये 80% वाटा जो आहे तो भावनिक बुद्धिमत्तेचा आहे, हे आपण मगाशी सांगितलं. त्याचबरोबर आता भावनिक बुद्धिमत्तेचे डॅनियल गोलमेल यांनी वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत. ते प्रकार किती आहेत, आता इथं आपल्याला 5 सांगितलेले आहेत, परंतु आपण 5 नाहीत पाहणार. इथं 3 प्रकार जे आहेत ते आपण पाहूया. व्यक्तिगत क्षमता जी आहे ती कशी प्राप्त होते, आत्मभान, जर का एखाद्याला आत्मभान असेल, नियंत्रण असेल एखाद्यावर आणि अभिप्रेरण असेल तर आणि तरच भावनिक बुद्धिमत्ता त्याला प्राप्त होते. आता व्यक्तिगत क्षमता आहेत याविषयी आपण माहिती पाहूया. व्यक्तिगत क्षमता कुठल्या कुठल्या आहेत, पहिली गोष्ट आहे आत्मभान, त्याचबरोबर नियंत्रण आणि अभिप्रेरण. चला काय आहेत ह्या कन्सेप्ट आपण एकदा व्यवस्थित पाहूया. चला पहा लक्षात, आत्मभान म्हणजे स्वतःच्या भावना जाणणे. आता हे जे काही सलमान खान आहेत, हे सलमान खान स्वतःच्या भावना जाणून घेत आहेत. आपल्याला रडणं येत आहे, भरपूर सगळ्या काही गोष्टी होत आहेत, परंतु रडणं योग्य नाही. हे आत्मभान आहे, बरोबर नाही. आपल्याला एखाद्या गोष्टीचा फार जास्त काय झालाय, आपल्याला त्रास झालेला आहे, परंतु तो त्रास आपण इतरांच्या समोर दाखवू शकत नाही, बरोबर नाही. म्हणजे कधी कधी काय होतं पहा, काही काही लोक जे आहेत, म्हणजे आता आपल्याकडे एक जनरेशन अशी आली की ज्या जनरेशन मध्ये प्रियसी आणि प्रियक जे आहेत हे एकमेकांमध्ये कधी कधी वादविवाद झाला त्यांचा, ते सोडून जातात आणि सोडून गेल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या भावनाचा उद्रेक सुद्धा करायचा असतो. मग भावनेचा उद्रेक कसा करणार, तर घरात बसल्या बसल्या कांदा कापायचा, म्हणजे रडू बी येणार, त्यांची आठवण बी येणार आणि लोकांना कळणार ते नाही की आपण कांदा कापता कापता रडायला लागलो, का त्यांची आठवण करता करता रडायला लागलो. तर ह्या पद्धतीच्या ह्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. आत्मभान म्हणजे स्वतःच्या भावना जाणणे किंवा जागणे, ह्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. त्याचबरोबर दुसरा आहे, ज्याला आपण असं म्हणू शकतो नियंत्रण. नियंत्रण म्हणजे स्वतःच्या भावनावर नियंत्रण असणे, स्वतःच्या भावनावर नियंत्रण असलं पाहिजे. किती आपण त्या भावना तीव्र पद्धतीने व्यक्त करायच्या, ह्यालाही काही मर्यादा असल्या पाहिजेत. किती आपण त्या भावना ज्या आहेत ते त्याचा अतिरेक करायचा, ह्यालाही काही मर्यादा असल्या पाहिजेत. जसं की समजा इथं आपल्याला दिसतंय कंट्रोल, उदयभाई कंट्रोल, हे आपण ऐकलेलं आहे, बरोबर, पाहिलेलं आहे. म्हणजे याच्यानुसार आपल्याला ज्या काही भावना येतील आपल्या, त्या काय करायच्या, कंट्रोल करायच्या आहेत, नियंत्रित ठेवायच्या आहेत, तर आपण काय होणार आहोत, भावनिक बुद्धिमान व्यक्ती होणार आहोत, लक्षात ठेवा. त्याचबरोबर पुढे काय सांगितलं, अभिप्रेरण म्हणजे ध्येय गाठण्यासाठी व्यक्तिगत ध्येय, त्यांचा त्याग करणे, धडपड करणे, निराशा दूर करून आशावादी राहणे. आता जसं हे 3 जण आहेत, 3 पण फार फटीचर लोक आहेत, म्हणजे पिक्चर मध्ये दाखवल्यामध्ये असल जिंदगीमध्ये हे फार श्रीमंत आहेत. आता ह्याच्यामध्ये हे 3 जण जे आहेत ते हेराफेरीनुसार आपल्याला म्हणतात की आपल्याकडे पैसे होतील, आपण काही कुठं करू, बरोबर नाही. म्हणजे हे जे आहेत ते आशावादी राहतात, कायम आशावादी राहतात. परंतु आशावादी कसं राहायचं आहे, ध्येय गाठण्यासाठी व्यक्तिगत ध्येय असतील, आपली काही शारीरिक गोष्टी असतील, त्या त्याग करायच्या आहेत. आपल्याला ज्या गोष्टींचा फार जास्त मोह आहे, मोह जर का त्यागून गेला तर आपल्याला सगळ्या गोष्टी भेटत चालतात. एखादा पहिलवान आहे, पहिलवानाला चटपट काही गोष्टी खाऊ वाटत असतील, तर तो व्यक्ती कधी पहिलवान बनू शकत नाही. या पद्धतीने या सगळ्या गोष्टी आहेत, लक्षात ठेवा. त्याचबरोबर भावनिक बुद्धिमत्तेचा विकास जो आहे तो खालील वेगवेगळ्या पद्धतीनुसार होतो. आता पहा, लक्ष द्या. भावभावना व्यक्त करणाऱ्या प्रसंगाचे शाळेत आयोजन केले पाहिजेत. जसं की समजा भावभावना व्यक्त करण्याचे प्रसंग कुठले आहेत, जसं की समजा एखाद्या वेळेस आपल्या
शाळेमध्ये आपण रक्षाबंधनाचा कार्यक्रम आयोजित करू शकतो, किंवा त्याचबरोबर आपल्या शाळेमध्ये एखाद्या विषयी आपल्याला निबंध स्पर्धा आहे, निबंध स्पर्धा आपण ठेवू शकतो. तसे प्रसंग जे आहेत ते आपल्याला तयार करायचे आहेत. त्याचबरोबर नाटक आहे एखादं, तर त्या नाटकामधून आपण त्या नाटिकेच्या अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये वेगवेगळे पात्र देऊ शकतो आणि त्याद्वारे ते प्रसंग निर्माण करू शकतो. व्यक्तिगत व सामाजिक समस्यावर चर्चा आयोजित कराव्यात. व्यक्तिगत किंवा सामाजिक समस्या ज्या आहेत याच्यावर आपण काय केलं पाहिजे, चर्चा आयोजित केल्या पाहिजेत. लोकांमध्ये आज बेरोजगारी वाढते, मग त्यांचं काय मत असेल याविषयी चर्चा झाली पाहिजे. किंवा लोक जे आहेत ते हळूहळू आता जेवढा वेळ द्यायला पाहिजे तेवढा वेळ देत नाहीत. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे पालक जे आहेत ते मुलांना वेळ देत नाहीत, ह्याच्यावर चर्चा आयोजित केली पाहिजे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आपले विचार व भावना व्यक्त करण्याची संधी दिली पाहिजे, भाषण वगैरे दिल्या पाहिजेत आपण त्यांना. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये नेतृत्व विकास होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत. नेतृत्व गुण, जसं की एखादा समजा मॉनिटर म्हणून काम करायला उत्सुक असेल, एखादा विद्यार्थी जो आहे तो अजून कुठल्या कुठल्या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये सहभाग होण्यासाठी धडाडीने सहभाग घेत असेल तर त्याला आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे. त्याचबरोबर वृत्तपत्रातील ठळक बातम्यावर चर्चा आयोजित कराव्यात, ही गोष्ट फार महत्वाची आहे. आनंदी, आशावादी व सर्जनशील राहण्यासाठी प्रयत्न करावेत. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या भावनिक बुद्धिमत्तेच्या साठी अतिशय पूरक आहेत आणि त्या गरजेच्या आहेत. भावनिक बुद्धिमत्तेचा विकास त्याच्यातून होणार आहे. आता सामाजिक बुद्धिमत्ता कशाला म्हणू आपण? इएल थॉर्नडाईक नावाचे जे सायंटिस्ट होते त्यांनी 1920 मध्ये सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सर्वप्रथम मांडली. आता सर्वप्रथम मांडणारे कोण होते आणि कधी मांडली हे आपल्याला लक्षात ठेवायचं. इएल थॉर्नडाईक नावाचे व्यक्ती होते, 1920 मध्ये त्यांनी मांडली. आणि काय संकल्पना मांडली त्यांनी? सामाजिक बुद्धिमत्ता नावाची संकल्पना मांडलेली आहे. हॉवर्ड गार्डनर यांनी आपल्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात आंतरभावनिक बुद्धिमत्ता ही जी संकल्पना ती मांडलेली होती. त्याच आधार घेऊन आंतरभावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय? इतरांना ओळखण्याची भावनिक बुद्धिमत्ता म्हणजेच काय? सामाजिक बुद्धिमत्ता. ही सामाजिक बुद्धिमत्ता आपल्याला इथं पाहिजे. कार्ल अल्ब्रेcht नावाचे जे काही व्यक्ती आहेत त्यांनी असं सांगितलं की इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता आणि इतरांकडून सहकार्य प्राप्त करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता होय. जसं की थोडक्यात काय, आपण जर काही इतरांना मदत केली तर लोक आपल्या मदतीला येणार आहेत. आपणच कोणाच्या मदतीला जात नसो, लोक तिकडे मरत जरी पडत असले तरी आपल्याला काय घेणं देणं, आपण तसंच रस्त्याने जात असो, तर आपण जरी उद्या ज्याला कधी पडलो तिथं तर आपली ही कोणी मदत करणार नाही. म्हणजे सौहार्दपूर्ण संबंध आपण प्रस्थापित केले तर आपल्याला पण इतरांकडून काय होणार आहे? सहकार्य प्राप्त होणार आहे. म्हणजे ही जी काही गोष्ट आहे ते कार्ल अल्ब्रेcht नावाच्या व्यक्तीने सांगितलेली आहे आपल्याला. चला पहा, लक्ष द्या. त्याच्यानंतर आपण पुढे पाहणार आहोत सामाजिक बुद्धिमत्ता ही या पद्धतीने आपल्याला पाहायला भेटते. लोकांमध्ये संभाषण झालं पाहिजे, त्यांच्यामध्ये कम्युनिकेशन झालं पाहिजे, हेल्दी डिस्कशन झालं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण केल्या पाहिजेत. त्याचबरोबर आता कृत्रिम बुद्धिमत्ता. आता कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय? ज्याने की पूर्ण जगाच्या नाकामध्ये दम करून ठेवलेला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ही अशी आहे, मानवी बुद्धीसारखीच असते, विचार करू लागते. परंतु तुम्ही तो रोबोट नावाचा चित्रपट पाहिला असेल पहा, रोबोट. त्या रोबोट चित्रपटामध्ये काय करतो तो व्यक्ती जो आहे, डॉक्टर वसीकरण जो आहे, तो काय करतो त्या चिठ्ठीला तयार करतो आणि चिठ्ठी पुन्हा नंतर स्वतःच विचार करू लागतो. त्याला त्या ऐश्वर्या रायवर प्रेम होतं. मग त्या ऐश्वर्या राय मिळवण्यासाठी भरपूर काय कुटाने करतो. मग हे लोकांना मारून टाकतो. म्हणजे या पद्धतीने त्याची बुद्धिमत्ता जी आहे ती कृत्रिम बुद्धिमत्ता आहे. आणि त्याने जर का विचार केला तर किती विध्वंस तयार होऊ शकतो हे आपल्याला ह्याच्यामध्ये लक्षात येतं. तर कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे, जसं की आता ChatGPT असेल, ओपन AI असतील वेगवेगळे, तर हे असे जे काय आहेत याच्यापासून आपल्याला बुद्धिमत्ता मिळालेली आहे. एक आर्टिफिशियल आहे जी मानवाच्या मेंदूपेक्षा जास्त चांगला विचार करू शकते आणि अॅक्युरेट करू शकते. म्हणजे कशाही पद्धतीने त्याच्यामध्ये चुका ज्या आहेत त्या निग्लिजिबल असतील परंतु फार कमी असतील, मानवासारख्या नसतील. त्याचबरोबर मानवी बुद्धीसारखी विचार करण्याची आणि अनुभवातून शिकण्याची क्षमता यंत्रामध्ये व त्यांना चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्राम मध्ये आणणे म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होते. सॉफ्टवेअर प्रोग्राम मध्ये ती बुद्धिमत्ता आणायची आहे. ही बुद्धिमत्ता संगणकशास्त्र, सांख्यिकी भाषा, तत्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा अनेक शाखांचा संगम आहे. आता पहा, लक्ष द्या. संगणकशास्त्र असेल, सांख्यिकी म्हणजे आकडेमोड ज्याला आपण म्हणतो, भाषा तत्वज्ञान म्हणजे भाषांचा वापर करून, त्याचबरोबर मानसशास्त्र, अशा वेगवेगळ्या अनेक शाखांचा संगम आहे. मानसशास्त्राचा पण वापर केला जातो. स्वयंचलित गाड्या असतील, संगणक असतील, रोबोट्स असतील, त्याचबरोबर भाषांतर उपकरणे असतील, इत्यादी कृत्रिम बुद्धिमत्तेची उदाहरणे आहेत. हे सगळे कृत्रिम बुद्धिमत्तेचे उदाहरणे आहेत. जसं की गाड्या आहेत, आता काही टेस्लाच्या गाड्या आहेत ज्या स्वतःच चालतात, अजिबात ड्रायव्हरची गरजच नाही. संगणक आहेत, ते संगणक पण काम करतात. रोबोट्स आहेत, की कमांड दिलं की काम करतात, ह्या पद्धतीने. तर त्याचबरोबर मानवी बुद्धिमत्तेतून या बुद्धिमत्तेचा जन्म झाला असून याला मर्यादा आहेत. दैनंदिन
जटिल समस्या सोडवण्यासाठी या बुद्धिमत्तेचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. उदाहरणार्थ आवाज ओळखणे, मानवी भाषा समजून घेणे या सगळ्या गोष्टीसाठी आपण याचा वापर करतो. तर कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ती इथेच आपली संपलेली आहे आणि या नंतरच आपला जो काही चॅप्टर पण आहे हे आता कृत्रिम बुद्धिमत्ता आपल्याला लक्षात येईल. या पद्धतीने आपण एआय जे आहे ते पाहू शकतोय. आता इथंच आपली बुद्धिमत्ताची जी काही सिरीज आहे ती पण संपलेली आहे. आता आपण नवीन एका प्रकरणाला हात घालणार आहोत. आता जे काही नवीन प्रकरण असेल त्याच्यासाठी आपण एक नवीन सिरीज सुरू करणार आहोत. तत्पूर्वी तुम्हा सर्वांना एक सांगणं आहे, जर का आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर त्या व्हिडिओला शेअर करा, त्याचबरोबर लाईक करा. तुमचा मौल्यवान जो अभिप्राय आहे तो आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये ठेवा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद.